गोकुळा झाला तर तू मग शांत. काय बोलली त्या पोरीला एवढी तू? काय बोलली? माई पोरगी आहे, किती दिवस राहील इथं, किती दिवस राहील. तिच्या बापाचं घर आहे हे, कोणाच्या बापाचं नाही आहे. माई पोरगी इथं किती दिवस राहील. मा पोरीला बिलकुल मनाचं नाही. सासरी जाय का काय काहीच नाही म्हणायचं. कशी माया आहेस हो तू? तुला काही प्रेम नाही आहे का आपल्या पोरीबद्दल? मले माया पोरीबद्दल प्रेम आहे म्हणून मी ना असं म्हटलं मा पोरीले. गावात मी बाया गोष्टी करू राहिल्या म्हटलं. किती दिवस झाला आलेली आहे कंचन, गेली नाही सासरी इथंच राहते का? कंचनचा स्वभाव चांगला नाही आहे. तिच्या नवऱ्यानं सोडलं तिले. तिचा नवरा काही वागत नाही आता. पोरीचा स्वभाव चांगला नाही आहे, भांडगोळी आहे. अशा गोष्टी करू राहिले ना. एवढं ऐकल्यावर मा मनावर काय बितत असं. मग मला असं वाटलं बाप्पा, मासमोर बायानं म्हटलं तर मी सहन करून घेतलं. पण कंचन समोर त्या बाया म्हणतील तर कंचन जे सहन होईन का? म्हणून मला असं वाटते की मा पोरीवर कोणं बोट नाही उचललं पाहिजे. कोणी बोट उचल्याच्या पहिले तिले तिच्या सासरी पाठवून देऊ बाप्पा. तिच्या घरी ते बरी. म्हणून मी तिला म्हटलं बाप्पा, तिच्या चांगल्याचसाठी म्हटलं ना. तिच्या चांगल्याचसाठी म्हटलं मी. एवढ्या दिवस नवऱ्याला सोडून राहणं बी चांगलं आहे का? म्हणून तिले म्हटलं चालली जाय बाई आपल्या सासरी. तुला काही समजत नाही. लोकांच्या बोलण्यामध्ये या लागत असते का? लोकांचं कामच आहे बोलणं, येले बोट दाखवणं, तेले बोट दाखवणं. पण तुला तर समजायला पाहिजे ना. तू पोरगी आहे ना कंचन, त्याची कोण नाही आहे, पण तू तर पोरगी आहे ना. तुलाही नाही समजलं का? हा पाय गोकुळा, तुला योग गोष्ट मी चांगल्यानं समजून सांगू राहिलो. मग डबल सांगीन नाही. मग पाहिजे तू मी काय करीन तर मग म्हणजे सांगितलं नाही. माई पोरगी किती दिवस माघारी राहील, तिला कोणनंच काही मनाचं नाही. अन हा काय म्हणीन, तो काय म्हणीन, गावातले लोक काय म्हणतील, रिश्तेदार काय म्हणतील, ह्या भेवानं मी पोरीला तिच्या सासरी पाठवणार नाही. तिला तिथं त्रास आहे म्हणून मी तिला बिलकुल पाठवणार नाही. जर तिला कोणी घ्यायला आलं तर ठीकच ठीक, नाही तर मी पोरीला पाठवणार नाही. मग मला कोण काही म्हटलं तर चालेल, आणि मी कोणाचं ऐकून पोरीला पाठवणार नाही याव तिच्या सासरी. माया पोरीला किती त्रास आहे हे पोरीला माहीत आहे. लोक जातात का तिच्या सासरी तिच्यासोबत त्रास सहन करायले? पोरीलाच पुरा त्रास सहन करा लागते. ते बिचारी कशी राहते आणि कशी नाही तिथं. नाही 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 नाही, मी पोरीला तर पाठवणारच नाही. जोपर्यंत पोरीला कोणी घ्यायला येत नाही तोपर्यंत तर मी पाठवणारच नाही. कोणी घ्यायला आलं बी तरी पक्की बोला करून 4 चौघातनी तिले तिच्या घरी पाठवणार. अन मला त्या गावातल्या बायाच्या गोष्टी सांगू नको तू. तुला दिमाग नाही आहे. लोकांच्या गोष्टी ऐकून आपल्या पोरीला बोलतो तू. काही कामाची नाही आहेस तू. लोकांच्या गोष्टी ऐकून आपल्या पोरीला बोला लागत असते का? लोक तुझे सगळे आहे का ते तुझी सगळी आहे? लोकांचं कामच आहे बोलणं, येले नाव ठेवणं, तेले नाव ठेवणं. ते लोक तर नाव ठेवतीनच. कंचन त्याची थोडं ना कोणी आहे. पण तू तर सगळी पोरगी आहे ना. तू तर जन्म दिला ना तिले. या दुनियात तू घेऊन आली ना तिले. तू तिची माय आहेस ना. माय अशी बोलते का आपल्या पोरीले? माई मनाची अवस्था तर कोणी नाही समजत, कोणी नाही समजू शकत. मी तिच्या चांगल्यासाठीच म्हटलं तिले. मला नाही वाटत की पोरीचा संसार खराब झाला पाहिजे म्हणून. आपण तोपर्यंत तिचं चांगलं आहे. आपल्यानंतर काय काय होईल आपल्या पोरीचं? असंही नाही आहे बाप्पा की तिले भाऊ आहे, भाऊ सांभाळून घेईन. एकोणती एक पोरगी आहे आपल्याला. आपण तोपर्यंत वागू तिले. आपल्यानंतर काय होईल तिचं, हा विचार केला मी. मला असं वाटते बाप्पा की पोरीचा संसार नाही मोडला पाहिजे. ते समोरची गोष्ट आहे, समोरच्या समोर पाहून घेऊ. आणि तसं बी तिला कोणाची गरज नाही आहे की कोण वागूलच पाहिजे म्हणून. माई पोरगी शिकेल सवरेल आहे, ते आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते. तिले कोणाची गरज नाही आहे. शिकेल सवरेल आहे म्हटलं माई पोरगी. तिला काही गरज नाही आहे कोणाची. तिच्या मनानं होऊ दे. तुझ्या मनानं नको होऊ दे. तुझ्या संग तू बोलणंच व्यर्थ आहे. लोकांचं ऐकून आपल्या पोरीला बोलतं. नाही व बाप्पा, जेवढं प्रेम तुम्ही करता ना आपल्या कंचनवर, तेवढंच प्रेम मी बी करतो पोरीवर. पण काय करू, दुनियादारी बी एक चीज आहे ना. माणसाला दुनियादारी बी पा लागते ना. हा पाय, दुनियादारीची गोष्ट तू मला सांगूच नको, बिलकुल सांगू नको. मला काही नाही करायला लागत दुनियादारीचं. माया लेकरासमोर माझ्यासाठी दुनियादारी काहीच नाही आहे. दुनियादारीचा विचार करायचा आहे तर तू कर. दुनियादारीचा विचार तू कर. आणि आपल्या मायबापाच्या इथं आपला थैला भर, तिथं जाय तिथं दुनियादारीचा विचार कर, इथं नाही. आणि माया पोरीला बिलकुल नाही बोलायचं. तुमचीच पोरगी आहे का बाप्पा ते? माई बी पोरगी आहे ना. मी बी प्रेम करतो तिच्यावर. जेवढं तुम्ही प्रेम करता ना तेवढंच मी बी प्रेम करतो. माई पोरगी आहे ते. तुझी पोरगी आहे ना ते? तुझी पोरगी आहे ना? हो बाप्पा, मला लय जीव आहे ना पोरीतनी. तर मग आता तिच्या खराब टाईममध्ये तिचा साथ दे. तिनं जो निर्णय घेतलेला आहे ना, तिचा निर्णय बरोबर आहे. तिचा साथ दे. आता तिला सध्या आपल्या साथची खूप आवश्यकता आहे. लोक तर बोलणारच आहे, लोकांचं कामच आहे बोलणं. पण आपली पोरगी आहे ते, आपल्या पोरीचा विचार आपल्याला करावाच लागेल. आणि तिचा आपल्याला साथ द्यावाच लागेल. आपण तिचा साथ नाही देऊ तर कोण देईल? कोण देईल तिचा साथ? हे दुनियादारीवाले. लेकराचा साथ हमेशा मायबापच देत असतात. आणि आपलं ते कर्तव्य बी आहे
हे आपण आपल्या लेकराला समजलं पाहिजे आणि त्याचा साथ दिला पाहिजे. म्हणून सध्याच्या हालतमध्ये कंचनले आपल्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. म्हणून आपल्या पोरीला सपोर्ट कर, तिचा साथ दे. गावातल्या लोकांच्या गोष्टी नको ऐकू. हो बाप्पा, तुम्ही एकदम बरोबर बोलू राहिले. गलत होती मी, लोकांच्या बोलण्यात आली. चाल मग माझ्यासोबत कंचनला समजून सांगू आपण. हो हो, चला बाप्पा चला. आपल्या पोरीले आपल्यालाच पाहावं लागेल, लोक नाही येतील पाहिले. आपल्या पोरीच्या खराब टाईममध्ये आपल्यालाच आपल्या पोरीचा साथ द्यावा लागेल, लोक नाही देतील. हे झाली ना समजदारीची गोष्ट. चाल कंचनला समजून सांगू. हो हो चला. खरं मला तर कोणी समजत नाही, कोणीच नाही समजत मला. ना सासू सासरे समजत, ना नवरा समजत. माझे स्वतःचे आई बाबा, माझे स्वतःचे आई बाबा बी मला समजून घेत नाही. इथं का खुशीनं राहतो का मी? खुशीनं राहतो मी. मला माझ्या सासरी त्रास आहे म्हणून इथं राहतो ना मी. आईला समजत नाही का? आई लोकांच्या बोलण्यात नाही येते, लोकांच्या बोलण्यात नाही येऊन मला म्हणते किती दिवस इथं राहशील बाई, आपल्या सासरी जाय. अशी असते का आई? आईची बी काही गलती नाही आहे. गावातल्या बाया बोलल्या अशी नाही समोर काही, म्हणून आईला एवढं खराब वाटलं. याच कारणानं आई माझ्यासोबत अशी बोलली. पण आईनं असं बोलायला नव्हतं पाहिजे माझ्यासोबत. आता काय करू मी? कुठं जाऊ? इथं बी नाही राहू शकत, नवऱ्याच्या घरी बी नाही जाऊ शकत. जाऊ तर कुठं जाऊ मी? आई म्हणते कुवारी पोरगी किती वर्ष वागू शकतो म्हणते, पण लग्न झालेली पोरगी नाही वागू शकत. आईचं बी बरोबर आहे. गावातले लोक बी नाव ठेवत असेल ना, आईसमोर कोणी ना कोणी काही ना काही बोललंच असेल, म्हणून आई अशी बोलली मला. जाऊ दे आता, काय करू मी? सराईनं माझा साथ सोडला, नवऱ्यानं तर पहिलेच साथ सोडला. इथं 2 महिन्यापासून आहो मी. एक बार ते मला भेटायला नाही आले, फक्त अधूनमधून एखादी बार फोन करतात हालचाल विचारायला. पण मला घ्यायला नाही येत ते. मला नाही वाटत ते मला आता घ्यायला येतील. अक्षयजी आपल्या आईले खूप भेटतात ते, म्हणून मला घ्यायला नाही आले. आणि ते येतील बी नाही मला घ्यायला, माहीत आहे मला. त्याच्या आईच्या समोर जातील नाही ते. माया तर कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे माया. मी म्हटलं होतं सर्वजण माझ्या साथ सोडतील, पण माझे आई बाबा माझ्या साथ नाही सोडतील कधी. पण गलत होती मी. माझ्या आई बाबानं बी माझा साथ सोडला. आता एकटी जाऊ मी. बस झालं आता, लय झालं. लय रडली मी आणि लय रडवलं मी ना माझ्या आई बाबाले. आता नाही रडवीन त्याले, आणि मी बी नाही रडवीन. जर माझ्या आई बाबासाठी मी बोज झाली असेल तर मी इथून बी चालली जातो. मला कोणावर बोज नाही बनायचं. आई बाबाचं घर बी सोडून देतो, नवऱ्याचं घर बी सोडून देतो. दुसऱ्या जागी एखादी रूम करून तिथं राहतो मी. जॉब करत जाईन आणि राहत जाईन. मला कोणाचीच गरज नाही आहे, कोणाचीच गरज नाही आहे मला. सराईनं साथ सोडला माया. इथं राहून आई बाबाची परेशानी काऊन वाढू मी? फालतूच्या फालतू गावातले लोक आई बाबाला नाव ठेवतात, म्हणून मी आता इथं बी नाही राहीन. चालली जाईन मी, एकटी राहीन. मला कोणाचीच गरज नाही आहे, कोणाचीच गरज नाही आहे मला. मी स्वतःचं पोट स्वतः भरू शकतो. आई बाबाच्या घरून बी चालली जातो मी, इथूनही चालली जातो. आता नाही थांबत या घरात मी, एक क्षण नाही थांबत. खूप झालं आता, लय झालं. आता नाही राहत मी या घरात. चालली जातो हे घर सोडून मी. मला नाही राहायचं या घरात आता. काऊन नाही जाऊ मी माझ्या बायकोला आणायला? काऊन नाही जाऊ? कंचन माझी बायको आहे, तिला तर आणायला जास्त लागेल ना मला. तू अशी काऊन बोलू राहिली? काऊन कंचनला आणायला जाऊ नाही देऊ राहिली? मी काय आता माझ्या बायकोला आणायला जाऊ नाही शकत का? असं काय केलं कंचननं? तिला आणायला जाऊ नाही देऊ राहिली तू? असं काय केलं तिनं? सांगू का तिनं काय केलं तर? माहित नाही का तुला? कोणती गोष्ट सांगू तिची तुले मी? कोणती गोष्ट सांगू? आई, छोटे मोठे भांडणं तर हर घरात होतात, हर सासू सुनीमध्ये होतात. याचा अर्थ हा आहे का की तू माझ्या बायकोला आणायला मला जाऊच नाही देशील? बापा किती बोलू राहिला रे तू? अक्षय, किती बोलू राहिला तू त्या बायकोसाठी मला? आता तुझी बायको त्यासाठी सर्व झाली का? माय काही नाही. मायच्या बोलण्याला काही महत्त्व नाही आहे. अरे मायच्या बोलण्याला काय, त्या जिंदगीत मायलेच काही महत्त्व नाही आहे. आई, तू अशी काऊन बोलू राहिली? मग जेव्हा मी तुले म्हणू राहिली की त्या बायकोला आणायला जाऊ नको, तुझ्या सासरी जाऊ नको, तू जातो करू राहिला. मी नाही म्हणून राहिली. तुला सांगू राहिली ना मी जाऊ नको म्हणून. कधी तर ऐकत जाय रे मायचं, कधी तर ऐकत जाय. लग्न बी तुला तुझ्याच मर्जीनं केलं, तुझ्याच पसंतनं बायको केली तुनं. तेव्हा बी मायचं नाही ऐकलं. आता बी आपल्या मायचं नाही ऐकू राहिला. मायचं नाही तर कोणाचं ऐकतं रे तू? कोणाचं ऐकतं? बायकोचं ऐकते ना तो, त्याच्या बायकोचं. बरोबर बोलली आई तू. तो त्याच्या बायकोचंच ऐकते. बायको तुला जास्त महत्वाची वाटते ना? बायकोच ऐकतं तू, तर बायकोचंच ऐकतो. मायचं काय आहे? माय तर अशीच बोलते, मायला काही महत्व नाही आहे, बायकोला महत्व आहे ना. नाही ना आई, तू कशी बोलू राहिली बरं? मी ना असं म्हटलं का तुले? म्हटलं तर काय, म्हणायची काही गरजच नाही आहे ना. काही म्हणायची गरजच नाही आहे. तू या वागण्यावरूनच समजू राहिलं तुझ्या मनात काय आहे तर. आणि तू कोणाला जास्त महत्व देत होतं? तुला म्हटलं ना तिच्या पायाने गेली, तिच्या पायाने तिला येऊ दे. तिला म्हटलं होतं जाऊ नको, जबरदस्ती गेली ना. ते जबरदस्ती गेली का नाही गेली? गेली तर गेली. 4-5 दिवसात काय झालं होतं तिला आले? काय झालं होतं? काय तिथं रुसून बसायची गरज होती तिला एवढ्या दिवस? म्हणून म्हणतो आता तिला आणायला जायचं नाही. नाही म्हणजे नाही. आता नाही बाई रंजना, काऊन आणायला जायची गरज नाही आहे. कशी बोलू राहिली तू? त्याची बायको आहे ते कंचन, जाईन नाही का तू आपल्या बायकोला आणायला? तू काय नाही म्हणू राहिली? आता नाही बाई,
आणि ही तेल टाकी हिचीच कमी होती. हे शांताबाई मोठी घरफोडी आहे बापा. कधी बी माई पोरगी काही म्हणत असली काही बोलत असली तर आलीच म्हणतात. काय गरज आहे हिची मा पोरीच्या मनात बोलायची? काय गरज आहे? दोघं मायले का पाच बसतील द्यायचं? नाही हिचं बोलणं मोठं अर्जंट आहे. आणि कधी बी टायमावरच टपकते म्हटलं. काय माहित ध्यान देऊनच राहते का तर घरावर यायच्या बरोबर कधी बी टायमावरच येते. ते टाइम नाही चुकला पाहिजे बाईचा. आली यायच्या घरात तोंड टाकायला. काऊन हो रंजना काऊन नाही आणायला जाऊ देऊ राहील तू त्याच्या बायकोले? तो आपल्या बायकोला आणायला जाईन नाही का? आता लय दिवस झाले ना कंचनले बी जाऊन. तिच्या माहेरचे लोक बी नाव ठेवत असतील ना आता तिले. आणू दे ना त्याला जाऊन. सुनी बिना गमते बी का घरात मी? बाई तुम्ही बोलू नका. आमच्या घरातल्या म्हणतात बोलू नका तुम्ही. माया पोर काय तो आणि माई सून आहे ते. मी काही म्हणेन ताईले. मी तुमच्या घराच्या मॅटरमध्ये बोलतो का? तुमच्या सुनीच्या आणि तुमच्या पोराच्या म्हणतात कधीतरी बोलतो का मी? रंजना कोणी बोलीन मी असा प्रसंग येऊच नाही देत ना. मी एवढी गोष्ट वाढूच नसतो देत. मला माहित नाही तुम्ही काय करता काय नाही तर, पण इथं दोघा माय लेकाची गोष्ट चालू आहे. तुम्ही म्हणतात मी पडू नका. आमच्या घरचं मॅटर आहे आम्ही पाहून घेऊ. आई तू मोठ्या आईसोबत अशी कोण बोलू राहिली? मोठी आई का कोणी दुसरी आहे का? तू चुप बस रे बापा. तुला काही समजत नाही. अक्षय बोल दे त्या मायले. तू बोलू नको त्या मायले काही. पण मोठी आई काही बोलीन का? मला आई किती वेळची बोलू राहिली पण मी चुपचाप आईचं बोलणं ऐकू राहिलो. पण तुम्ही तर आईपेक्षा मोठ्या आहे ना. आईने तुम्हाला असं बोलायला नाही पाहिजे. आई असं बोलू नको ना मोठी आईले. मोठी आई काय खोटं बोलू राहिली? बरोबर तर बोलत आहे. तू कशाला बोलू राहिली मोठी आईले? आता माय बाई या रंजनाचं काही खरं नाही बाप्पा. पोराले लोकायची लागते पण आपल्या मायची नाही लागत. रंजना जाऊ दे त्याले जाऊ दे. तो त्याच्या बायकोला सांगायला चालला ना तर जाऊ दे ना. चांगली गोष्ट आहे ना. कायची चांगली गोष्ट आहे बाई? कायची चांगली गोष्ट आहे? पहिलेच म्हटलं होतं मी ना मासूनीले काही जायची गरज नाही म्हटलं तरी ते जबरदस्ती गेली तर गेली बाप्पा. जाऊ द्या. 2-3 दिवसात काय झालं होतं तिले आले? काय झालं होतं? आली नाही ते. बसली तिथं 2 महिन्यापासून जाऊन बसलेली आपल्या माहेरी. एवढा दिवस राहत असते कोणाची सून? पुऱ्या गावात मी नामोशी केली म्हटलं तिच्यावाल्या तिनं. मला त्रास आहे. माझी सासू मल्ले त्रास देते. मल्ले सासरवास आहे. मग सासरवास आहे तर कायले येतं म्हणा? कायले फोन लावतो म्हणा नवऱ्याले? कधी येता मला घ्याले तुले त्रास आहे ना इथं तर मग कायले बोलतो तू? तुले घ्यासाठी आम्ही लय खराब लोक आहो. आम्ही चांगलं नाही आहो ना. काही येऊ नको. कायले बोलतो मग पोराला घ्याले म्हणा. मग जाऊ देव बोलत असतात. तुला कोण सांगितलं असं? त्या गावात नाही आईची चुलत बहीण आहे म्हटलं तर त्या मावशीनं आईले सांगितलं का बाई? हो बाई शांता हिचे सून म्हणते मोठी नामोशी करू आली म्हणते गावात नाही. मला लय सासरवास आहे. माझी सासू मला सासरवास करते म्हणून मी चालली नाही. मग कायले येतं म्हणा? कायले येतं? राही ना तिथंच. आता निभाव नशीन उराला ना तिथं मायबापाच्या घरी म्हणून येऊ राहिली. तर याले मी म्हटलं तिले घ्यायला जाऊ नको. सक्षल जाऊ नको तिले घ्यायला. तिचा बाप तिले घेऊन गेला ना. तिचा बाप तिले घेऊन येईल. तू काय चालला बाप्पा घ्यायला हे म्हणून राहिली मी त्याला. कोणी गेलं तर काय आहे व? आणि तू बोलत नसतं का त्या सुनीले? आता अशीच कामाबद्दल बोलत असतो बाई मी तिले. एवढी का बोलतो मी तिले? आणि जाऊ दे ते आल्यावर मी समजून सांगेन तिले. हर घरात भांडणं होत असतात म्हणेन बाई. मायबापाची सीतं जाऊन नसते बसा लागत. मी सांगेन समजावून. आता अक्षयला जाऊ दे तू तिले आणायला. हो नाही जाऊ दे ना. नाही ऐक ना बाई रंजना ऐक ना. आता गावातले लोक नाव ठेवत असतील ना तिले. किती दिवस राहते? किती दिवसापासून आलेली आहे माहिती आहे मला. लग्न झालेली पोरगी किती दिवस मायबापाची इथं राहू शकते? कोणी काही नाही म्हणत. पण लग्न झालेल्या पोरीले 8-15 दिवसाच्या वर झाले की लोक नाव ठेवणं चालू करतात म्हटलं. ऐ माय बाई इथंच आहे का? चालली नाही का? ऐ माय बाई इथंच आहे का? चालली नाही का? आता गावातल्या लोकांनी बोलणं चालू केलं असेल ना. म्हणून राहिली याला फोन करून मला घ्यायला या. म्हणून मी याला म्हटलं मी ना साक्षात तिला घ्यायला जाऊ नको. बाई गावातले लोक तिलेच नाव नशीन ठेवत. तुले बी नाव ठेवू राहिले म्हटलं. तुले काय वाटते त्या तोंडावर कोणी म्हणत नाही तर तुले काही म्हणत नाही लोकही म्हणून राहिले. रंजनाची सून किती दिवस झाले गेलेली आहे आपल्या माहेरी. आली नाही अजून. रंजनाला त्रास देत असेल तिच्या सुनीले म्हणून तर चालली गेली घर सोडून. असे म्हणून राहिले म्हटलं लोक. तुला काय वाटते? लोकाईनं कंचनचंच जीणं हराम केलेलं आहे. लोक तिच्याच बाऱ्यात बोलू राहिले. लोक तुले बी काही कमी नाही बोलू राहिले म्हटलं. रंजना आपल्या सुनील त्रास देत असेल म्हणते म्हणून तर ते चालली गेली म्हणते आपल्या माहेरी. रंजना काही चांगल्यानं वागत नाही आपल्या सुनीले. अशा गोष्टी करू राहिले म्हटलं गावातले लोक. तुले काय माहित आहे? म्हणून म्हणतो अक्षय बरोबर बोलत आहे. जाऊ दे अक्षयला जाऊ दे त्याच्या बायकोला घ्यायला. येऊ दे कंचनले. तुलाही समजून सांगतो आणि तिलाही समजून सांगतो. हो रंजना वहिनी बरोबर बोलू राहिल्या. गावातले लोक नाव ठेवू राहिले आपल्याला. लय दिवस झाले सुनबाईला जाऊ. अक्षय सुनबाईला आणायला जातो म्हणते तर जाऊ दे दिले. त्याला काही नाही म्हणून राहिली तू? येऊ दे सुनबाईला घेऊन. हो आई जाऊ दे मला. मी आणतो कंचनले मग तिले मी बी समजून सांगेन. हो रंजना ऐकतो. आम्ही तू या चांगल्यासाठी तुला सांगू राहिलो. जाऊ दे सुनीचा विचार नको करू. लोकांचा विचार नको करू. पण आपल्या पोराचा तर विचार कर. त्याची बायको आहे ना ते. त्याला बी करमत असेल का आपल्या बायको बिना? तर दोघा नवरा बायकोमध्ये फूट नको पाडू तू. त्याला त्याच्या बायकोला जाऊन आणायचं आहे तर आणू दे. तू म्हणतात मी नको येऊ. आई ऐक ना माया. आई ऐक ना. जाऊ दे मला कंचनले आणायला. काय म्हणताई? बाई आता एवढे लोक म्हणून राहिले तर जाऊ दे नाही त्याला तुझ्या बायकोला आणायला. नाही तर सर्व जण तुलाच खराब म्हणतील. बरं जाय तिला आणायला. पण डबल अशी वागली नाही पाहिजे ते माझ्यासोबत. बरं आई तिला समजून सांगेन मी. अजूक रंजना तू बी त्या सुनीसोबत चांगली राहत जाय. छोट्या छोट्या गोष्टीहून भांडण नको करत जाऊ. जाऊ दे आता सुनबाई आल्यावर पाहू आता या गोष्टी आपण. तू चालला का रे सुनबाईला आणायले? हो बाबा जातो ना आणायले. बरं ठीक आहे मी येतो त्यासोबत. राहू द्या ना बाबा जातो मी एकटाच.
अक्षय भाऊजी बरोबर बोलत आहे. एक मोठा माणूस पाहिजे सोबत. जाय भाऊजीला घेऊन जाय सोबत. भाऊजी तुम्ही बरोबर बोलत आहे. तुम्ही जा अक्षय सोबत आणि घेऊन या सुनबाईले. बरं ठीक आहे वहिनी. कधी चालतं तर? बस बाबा निघूच राहिलो होतो. आणि चाल मग मी बी येतो. हो बाबा चला येतो रंजना आम्ही. जा आपल्या सुनीला आणायला. चालू आई माझं डोकं दुखू राहिलं. कितीही बोललं तर कोणी माझं ऐकत नाही. चल नाही बाई. भाऊजी मी काय म्हणतो, आता कंचनला आणायला जासान ना तुम्ही, तर ते लोक रागात नाही असतील तर थोडे प्रेमानं बोलसान आणि थोडं त्याला समजून सांगसान. ते काही बोलले तर राग नका मानसान. आता 2 महिने झाले त्याईनं पोरगी पाठवली नाही म्हणजे ते लोक रागात निसाय. तर तुम्ही थोडेसे प्रेमानं बोलसान, समजून घेसान. हां हो ना म्हणूनच तर चाललो मी अक्षयसोबत. बरं ठीक आहे. तसं तर तुम्ही समजदार आहे. समजून घेसान फक्त. हो हो वहिनी काही काळजी नका करू तुम्ही. तेच म्हटलं मग मी ना. अक्षय मी काय म्हणून राहिली, तू बी थोडा समजून घेशील ना आणि तुझ्या सासू सासऱ्यासोबत चांगल्यानं बोलशील. हो हो मोठी. बरं या मग दोघं बापले का, पण कंचनला घेऊनच येसा ना. हो मोठी. ठीक आहे. अक्षय चल. हो बाबा चला. कंचनले घेऊनच ये रे बापा आता सोबत. कंचन बिना काही गमू नाही राहिला आता. कंचनची लय आठवण येऊ राहिली. चल मॅ बी थोडंसं आता रंजनाला बी समजून सांगतो. तेही मोठी रागात नाही अशी. या रंजनाचा दिमाग तर मला काही समजत नाही बाप्पा. कुठून एवढा दिमाग येते तर. मला तर असं वाटते रंजनाची मायच तिला बैकू देते. या आजीबाईचं बी काही ना काही करा लागेल. या आजीबाईला त्याच्या घरी पाठवायची तयारी करा लागेल आता. फालतूच्या फालतू घरात भांडणं लावते. आपल्या पोरीला समजून सांगायला पाहिजे तर अजूक बैकू देते. या आजीचं बी काही ना काही करा लागेल मला आता.